कॅमेराला लेके डान्स करायला. नमस्कार. लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या विहाचा तर हा पहिलाच गुढीपाडवा आहे, तर तिचं छानसं फोटोशूट करायचं आहे. घरीच करणार आहोत. आता सकाळची सर्व काही कामं आवरलेली आहेत. नाश्ता वगैरे झाला आहे, लाडोलाही खाऊ घातलेला आहे. फक्त तिला आंघोळ घालायची शिल्लक आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्याकडे गुढी वगैरे काही उभारत नाहीत, पण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते, तर छान उत्सवाने नवीन वर्ष सुरुवात केलं पाहिजे. मस्त देवपूजा करायची, छान गोडधोड करायचं आणि देवाला नैवेद्य धरायचा, आपणही खायचं. असंच आमची दरवर्षी गुढीपाडव्याची सुरुवात असते. नाही बाळा, तू काय करतोय? ती गाडी कुणासाठी काढली? नाही, बिहासाठी. ती कुणाची माहिती का गाडी? कुणाची सांग? तू छोटा होता ना तेव्हाची आहे. मग आता तू मोठा झाला ना. दाखव ना. तिला बरं कळालं कॅमेराला की डान्स करायचा. मला सर्वजणच विचारत असतात की मी माझ्या लाडूसाठी कुठले प्रोडक्ट यूज करते, तर मी तिच्या आंघोळीसाठी हा ममाअर्थचा मिल्की सॉफ्ट हेड टू टॉय वॉश यूज करते. यामध्ये ओट्स, मिल्क आणि कॅलेंडुला आहे. हा डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, सर्टिफाईड टॉक्झिन फ्री आणि pH बॅलन्स आहे. मिल्क आपल्या स्किनसाठी खूप यूजफुल आहे. लहान बाळाची स्किन ना खूप जास्त डेलिकेट असते, मग हा प्रोडक्ट त्यांच्या स्किनवरती खूप जास्त जेंटल आहे. हा आपण 2 पद्धतीने यूज करू शकतो, शॅम्पू आणि बॉडी वॉश म्हणून सुद्धा. लहान बाळाची स्किन आंघोळ केल्यानंतर अजून जास्त ड्राय होते, पण जेव्हापासून मी हे यूज करते माझ्या लाडूची स्किन अजिबात ड्राय झालेली नाही आहे. माझा खूप चांगला अनुभव आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी एकदा ट्राय करून पहा. तुम्हालाही हा प्रोडक्ट घ्यायचा असेल ना, तर ॲडिशनल डिस्काउंटसाठी तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता, सोनाली 2025. ममाअर्थच्या वेबसाईटवरती आणि ॲपवरती तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल हा कुपन कोड यूज केल्यानंतर. आणि प्रोडक्ट यूज केल्यानंतर ममाअर्थला फीडबॅक द्यायला मात्र अजिबात विसरू नका, कारण ममाअर्थ आपलं ऐकतं आणि त्यानंतर मग त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते अपग्रेड करून त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आणि हे तुम्हाला सर्वत्र अवेलेबल आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल, सर्वत्र. आणि आता तर आपल्या जवळपासच्या स्टोअरवरती सुद्धा ममाअर्थचे सर्वच प्रोडक्ट मिळतात. आंघोळ केल्यानंतर तर आम्हाला खूप छान वाटतं, आम्ही खूप हॅप्पी होतो. आणि आज तर आम्हाला पप्पाने आंघोळ घातलेली आहे. त्यानंतर पप्पांचं इथं काम चाललं आहे तिला झोपवण्याचं. हे घरी असल्यावरती ना मला त्यांची खूप हेल्प होते. लाडूला झोपवणं वगैरे सर्व तेच मॅनेज करतात. मग तेवढ्या वेळेमध्ये मी माझं जे काही व्हिडिओचं काम असेल ना ते पूर्ण करते. हे हिंदू कॅलेंडर फ्रेम मला प्राजक्ताने पाठवलेली आहे. हिची इन्स्टा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती जी मराठी महिने आहेत ते पाहूनच आनेने मराठी महिने पाठ केलेत. तर आज ही फ्रेम हॉलमध्ये आम्हाला लावायची आहे. माझं जे काही व्हिडिओचं काम होतं ते मी पूर्ण केलं. आता लाडू उठेल म्हणून तिच्यासाठी खाऊ बनवते. 2-3 दिवसापासून मी तिच्यासाठी उपमा बनवते आणि ती छान आवडीने खाते. यामध्ये ना थोडंसं गाजर वगैरे खिसून टाकते, पण आज प्लेन उपमा बनवला जसा आपण खातो अगदी तसा, कढीपत्ता कोथिंबीर टाकून खमंग असा, कारण सारखी सारखी चव नको म्हणून. यामध्ये मीठ नाही टाकलेलं, हळद, मिरे पावडर आणि जिरे पावडरच टाकलेली आहे. आता लाडू उठली आणि कॅमेरा ऑन दिसला की मग ती हसायला लागते, पण आज थोडीशी कन्फ्यूज आहे, हसायचं का रडायचं, कारण आत्ता झोपेतून उठलेली आहे आणि उठल्यानंतर मग तिला खूप जास्त भूक लागते म्हणून ती थोडीशी क्रँकी होते. मग उपमा तर बनवलेला होता, लगेच तिला खाऊ घालायला घेतला. आणि आता इकडे संदीप मात्र खूप जास्त चिडले होते, कारण आम्ही हे डीमार्टचं सामान ना काल मागवलेलं होतं. काल इव्हिनिंगचा टाईम होता, तर त्यांनी आज पाठवलेलं आहे. फायनली आज आम्ही ही फ्रेम लावली आहेच. ट्यूबवरती थोडीशी घाण झाली होती, तीही संदीपने लगेच क्लीन करून घेतली. चला आपण छान फोटो काढूयात आता लाडूची. छान 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 काढायचे ना. चला चला चला. विहासोबत ना प्रमोशनची व्हिडिओ बनवायची होती, ते बनवले. आणि त्यानंतर मग लगेच तिच्या गुढीपाडव्याच्या फोटोशूटची इथे तयारी करतोय. आता प्रत्येक वेळेसचं फोटो स्टुडिओमध्ये जाऊनच नाही करू शकत ना, मग घरीच आम्ही छोटीशी गुढी उभारली आणि घरामध्ये जे काही सामान अवेलेबल होतं त्यापासूनच छोटासा सेटअप तयार केला. छान मस्त गुढीला हार वगैरे घातला.
आता आमच्या घरी गुढी नाही आहे, पण फोटोशूटसाठी का असे ना गुढी उभारली याचा आनंद खूप होत होता. आणि हे पाहूनच आनेला कळत होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी वगैरे उभारतात. नाहीतर मग लहान मुलांना काय कळणार, त्यांना वाटतं इतरांकडे आहे आपल्याकडे का नाही आहे मम्मी वगैरे, खूप हजार प्रश्न असतात त्यांचे. मग सेटअप केला, त्यानंतर मग लाडूलाही छान तयार केलं, तिला छान अशी नऊवारी घातली, दागिने वगैरे घातले. एवढं सर्व घातल्यानंतर पण ती रडत नव्हती, पण जेव्हा तिला पूर्ण रेडी केलं ना तेव्हा ती हसतही नव्हती. काय होत होतं काय माहिती, कदाचित गरमी आहे त्यावरती साडी दागिने, आपल्यालाच कसं होतं, आता ती तर लहान आहे मग तिलाही त्रास होतच असणार. आणि हे लहान मुलांची फोटो काढणं तर खरंच खूप अवघड काम आहे. फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढले ना तर ठीक आहे, आपल्याला फक्त बेबीला हसवायचं काम असतं. पण घरी काढल्यानंतर तिला आवरायचं, सेटअप करायचा, त्यानंतर तिची फोटोज काढता काढता तिला हसवायचं, खूप जास्त टफ काम आहे हे सर्व. आता तिला साडी वगैरे घालून मस्त कमरेला कमरबंद बांधल्यानंतर ना किती छान दिसती माझी लाडू, वाटतच नाही आहे 10 महिन्याची आहे. किती लवकर मोठं झालं माझं लेकरू, मला तर विश्वासच बसत नाही आहे. लाडू मोबाईलमध्ये ना तिचे व्हिडिओज किंवा मग आमचे व्लॉग ज्यामध्ये ती असते ना तेच पाहतेच पाहून कशी हसतीये. लाडू 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 लाडू. आहा, आमच्या तिघांच्या अथांग प्रयत्नानंतर लाडूचे काही फोटोज आणि व्हिडिओज खूप सुंदर आलेत, जे तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहेतच. आणि दादाने सुद्धा खूप एफर्ट्स घेतले लाडूला हसवण्यासाठी बरं का. आणि आता लाडू फोटो व्हिडिओ काढून खूप जास्त बोर झाली होती, म्हणून मग ती स्वतःच तिथून निघाली. ती म्हटली मी निघाल्याशिवाय मम्मी पप्पा काय थांबणार नाहीत फोटोज काढायचं. कुठे चालली लाडू, चला फोटो नाही काढायची का, चला 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 लाडू, चला हो चला हो, ये पकड, चला उठा. नंतर लाडूचे कपडे वगैरे चेंज केलं, तिला खाऊ पिऊ घातलं आणि मग ती तिच्या पप्पांसोबत दादासोबत बाहेर फिरायला गेली. इव्हिनिंगला बाहेर थंड असतं वातावरण आणि दिवसभर लेकरं घरात बसून ना खूप जास्त बोर झालेले असतात. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम कांदा भजी आणि पुरणपोळीचा बेत होता. यावेळेस पुरणपोळी आम्ही साखरेऐवजी गूळ टाकली होती आणि खूप छान टेस्टी लागली होती. तेवढ्यातच ना मला एक फोन आला की आमच्या सोसायटीमध्ये आज बड्डे आहे, आरवीचा पहिला बड्डे होता. अनेला आणि विहालाही बोलवलेलं. मग काय, आणि माझ्या मागेच लागला की मम्मा तू पण चल माझ्यासोबत, तू पण चल, विहाला घेऊन चल, कारण विहा त्याच्यासोबत काय जाऊ शकणार नाही. मग मला यावंच लागलं. संदीपला जेवायला द्यायचं होतं, भाताचं कुकर लावून आले होते. त्यांना सांगितलं होतं की 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करा, पण शिट्टीही झाली नाही आणि संदीपने कुकरही बंद केला नाही. मी येईपर्यंत तसाच चालू होता. मग काय, भात सर्व करपून गेला. मग घरी आल्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि या सीझनचा पहिला आमरस आम्ही आज खाल्लेला आहे. नंतर घरचा फोन आला म्हणून मग फोनवरती बोलत बोलत जेवण करत होते. असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला भेटूया लवकरच, बाय बाय.